सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील तसेच पंढरपूर, सोलापूर, बार्शी तालुका, मंगळवेढा हद्दीतील शेतकऱ्यांची जनावरे चोरणारी एक टोळी मोहोळ पोलिसांच्या हाती लागली। त्यांच्याकडून 19 गुन्हे उघडकीस करून 13 गायींसह एक टेम्पो असा एकूण 17 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। आदर्श दत्तात्रय चव्हाण वय वर्ष 22, अजय पवार वय वर्ष 21, नेताजी पवार वय वर्ष 23, श्याम उर्फ बावल्या सुनील पवार वय वर्ष 23, भीमराव उर्फ बिंद्राज छगन पवार वय वर्ष 38, सर्जन राहणार सांजा, आकाश उर्फ पपन्या चव्हाण राहणार बिमळी, कान्हा दिलीप चव्हाण राहणार करकंब, राज पवार राहणार धाराशिव अशी संशयितांची नावे असून यातील 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना अधीक्षक श्री सर देशपांडे गेल्या अनेक महिन्यापासून जिल्ह्यातील जनावरे चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी त्या पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या। दुभते जनावर म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत असे ते म्हणाले होते। त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळकर यांनी तपासासाठी विविध पोलीस पथके तयार केली। तपास करणाऱ्या अंमलदारांची रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढली व रोजच्या त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले। अनेक ठिकाणी CCTV फुटेज तपासले तर बारकाईने तपास केला। संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी करकंब, मोहोळ, कामती, बार्शी, कुरुडवाडी, वैराग या भागातून जनावरे चोरल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून मोहोळ पोलिसांनी 13 गायी व चोरीसाठी वापरलेली पिकअप गाडी असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणी पोलिसांचा तपास अजूनही सुरू असून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।